नमस्कार रसिक हो. अंतर्नादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी सौ प्रीतीभूषण पंडित. आज अंतर्नादमध्ये ऐकूया आपल्या सर्वांच्या लाडक्या माई म्हणजे कविता कदम यांनी लिहिलेली एक अत्यंत सुमधुर कविता. शीर्षक आहे स्मरणगंध. कविता ऐकण्याआधी या कवितेची प्रस्तावना माईंच्या शब्दात. राधा विरहानंतर परमेश्वराचं मन कसं व्याकुळ झालं असेल हे त्याने प्रत्यक्ष कवितेची भेट घेऊनच सांगितलंय या प्रस्तुत कवितेमधून. एकदा कृष्णदा यमुनेच्या नील घाटावर निशांत अशा संध्यामग्न वेळी कविता लिहायला बसले आहेत. तर कविताच स्वतःहून येऊन परमेश्वरास भेटते आणि त्यांच्यातील हा गोड आणि तरल संवाद म्हणजे माझी ही स्मरणगंध कविता. कविता म्हणजे आत्मानुभूतीतून कैवल्याचा झालेला साक्षात्कारच असतो. उत्कट भावभावनांच्या नाजूक संवेदना म्हणजे कविता. मनाच्या खोल गाभाऱ्यात जपलेली कान्ह्याची निळी ओढ म्हणजे कविता. त्यानुसार कृष्णादाचं मन जाणता आलं म्हणून ह्या कवितेचं प्रयोजन. जणू स्वतःच्या मनातील अक्षर संवेदनाच कान्ह्याने माझ्याकडनं लिहून घेतली. माझी ही स्मरणगंध कविता शब्दांच्या भावनिर्मितीतील क्षणेल क्षण आहे असं मला अगदी मनापासून वाटतं. म्हणून कवितेच्या शेवटी म्हटलंय की ज्यांच्या अंतरंगात तरलता वाहते, आंतरिक प्रेम झरतं, तीच खरी माणसं असतात, कवी असतात. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रस्तुत कवितेत सगळीकडेच राधाच कवितेचा प्रमुख गाभा आहे. तर सुरू करूया कविता स्मरणगंध. मी निशांत पहुडलो होतो सरोवराच्या काठावर. श्लोक स्मरत होतो अथवा असंही म्हणेन कविता करत होतो. मी रेखले होते माधुर्य ओल्या चांदणमऊ वाळूवर. मी रेखले होते माधुर्य ओल्या चांदणमऊ वाळूवर. मुठीत होते अभंग सहचर्य लिहिले होते कातळाच्या पाळूवर. मुठीत होते अभंग सहचर्य लिहिले कातळाच्या पाळूवर. कसं सांगू की जलतरंग हल्ले की वाटत होतं घागर भरतानाचा डुबदार आवाज होईल. कसं सांगू की जलतरंग हल्ले की वाटत होतं घागर भरतानाचा डुबदार आवाज होईल. आलीस का राधे विचारता तिच्या गाली लाज येईल. माझी कविता राधेची खेपघाई तर आहेच, पण ती माझी यशोदाई पण आहे. ती पैंजण रव आहे आणि साय देखील ओघव आहे. ती कधी जवळ येऊन बसते कळत नाही. ती तरंगत सलील क्षण घेऊन येते नकळत काही. ती कधी जवळ येऊन बसते कळत नाही. ती तरंगत सलील क्षण घेऊन येते नकळत काही. मी पावा ओठी लावला की स्वरसाज होते. मी पावा ओठी लावला की स्वरसाज होते. मनात डोकावायला लागलो की ओंकार होते. कविते तुला लिहिताना मी कधीच विसरू शकत नाही राधेने माखलेले जाणीवांचे अत्तर, राधेच्या डोळ्यांच्या निळ्या सरोवरात उमललेली पांढरी कमळं मी अर्पण करत असतो तुझ्या पदरात. अक्षरांची ब्रह्मकमळ वाहतो तुझ्या रूपाने ज्ञानियांच्या राजास. तुकोबांच्या अभंगात तू भिजत होतीस ना कविते, तेव्हा मीच डूब घेतली ना तुझ्यासाठी इंद्रायणीत. तू उतरतेस माझ्यासाठी मोरपिसांच्या लेखणीत आणि ठेवतेस मला अभंग आरतीत. तू उतरतेस माझ्यासाठी मोरपिसांच्या लेखणीत, ठेवतेस मला अभंग आरतीत. माझ्या दाच्या कवितांना जडवतेस शब्द कोंदणात. शब्दांचे मोरपीस राधेच्या गालावरून सरळ झेप घेते माझ्या मोरमुकुटात. तेव्हा तूच त्यात स्पर्श चांदवा रेखतेस हवा हवासा. राधेच्या चंद्रखळीत तूच बुडवतेस ना मला, तेव्हा माझं कविताक्षर उजळतं भावगीतात. यमुनेच्या डोही चंद्रकोरीचं गोंधळ. यमुनेच्या डोही चंद्रकोरीचं गोंधळ तूच रेखतेस माझ्या रचनेत. कविते तुझ्या सोज्वळ रूपात योगिनी मीरा स्मरते मला विराण्यात. अन लहानशी मुक्ता ताटी उघडते भावभक्तीची. लहानशी मुक्ता ताटी उघडते भावभक्तीची. चांदण्यांच्या कळ्या वाहतो मी शारदेस, तेव्हा तू भेटत असतेस संतवचनात मला. वारीच्या वाटेत शब्दांचे अमृतकुंभ सांडतात. वारीच्या वाटेत शब्दांचे अमृतकुंभ सांडतात. वारकऱ्यांच्या चरणांवर तेव्हा तूच असतेस अक्षर माऊली. स्वयं गीतं रचली जातात भोळ्या भक्तीची. कविते तू भेटतेस मला उमलत्या पाऊसवेळी.
कविते, तू भेटतेस मला उमलत्या पाऊसवेळी, त्या धारांमधून राधाच वाहत असते अनिवार्य. प्राजक्ताचा अभिषेकच असतो तो माझ्यासाठी. रणांगणी अर्जुनाचं समुपदेशन करताना तू झरली होतीस माझ्या अंतरंगातून. रणांगणी अर्जुनाचं समुपदेशन करताना तू झरली होतीस माझ्या अंतरंगातून, अव्याहत, अद्भुत अन अनुपमेय अशी गीतेतील श्लोकातून. तुझ्या कवेत कविते अख्खं क्षितिजही सामावतं अन अख्खं चांदण आभाळही तू माळतेस ओळी ओळीतून. कविते, तुझ्या मोहमयी मुग्धरूपात तू जाणीवेची रेखांकिता, नेणिवेची पूर्तता. तू काय आणि किती, तू अशी तू तशी, तू सर्व व्यापिणी मंदाकिनी. राधा विरहानंतर माझं हरवलेलं मन तूच जाणतेस. ती विरहगीतं लिहिताना तू किती वेळा मला सावरलंस. जाणतो मी तुझं नितळ हृदय, म्हणूनच कविते मी तुझा आजन्म ऋणी आहे ग. कविते, पर्ण सांभाराला राधेच्या गर्द हिरव्या चुड्याचा, सावळ्या घनांना राधेच्या कुंतलाचा, केतकीला राधेच्या अंगांगाचा, चाफ्याला राधेच्या मोहिनी रूपाचा गंध, फुलांना राधेच्या रंगबिलोरी चोळीचा रंग माखलाय मी तुझ्या रूपात. पाखर बोलीला बासरीचा स्वरसाज दिलाय मी. पाण्याला राधेच्या हास्यातून उमलणारी तुषार फुलं अर्पण करतो मी. म्हणून ज्यांच्या अंतरंगात तरलता वाहते, आंतरिक ओल झरते, तेच तुला प्रसवू शकतात. तीच खरी माणसं असतात, कवी असतात. बघ कविते, तुझ्या माझ्या या हृदयस्थ भेटीची कवितेनेच कविता केली. कविते, तुझ्या माझ्या या हृदयस्थ भेटीची कवितेनेच कविता केली. मी फक्त तुझ्या स्मरणगंधात अनिवार्य भिजत असतो, बस. धन्यवाद.